नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. व्यवसाय प्रशिक्षण घेतल्यानंतर रोजगाराची संधी नक्कीच आपल्यासाठी उपलब्ध होऊ शकते. नक्कीच आपण झटपट नोकरीच्या शोधात असाल तर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील 1 वर्ष व 2 वर्ष मुदतीचे व्यावसायिक प्रशिक्षण घेऊन आपण रोजगाराची संधी किंवा स्वयंरोजगाराची संधी आपणास मिळू शकते. केमिकल आणि पेट्रोकेमिकल सेक्टरमधील मेंटेनन्स मेकॅनिक केमिकल प्लांट या 2 वर्ष कालावधीचा जो कोर्स आहे की ज्याचे प्रशिक्षण औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये सध्या नाशिक विभागामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये औद्योगिक प्रशिक्षण संस्था अहिल्यानगर आणि पनवेल या 2 संस्थांमध्ये दिले जाते. तर ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभागी होताना हा कोर्स जर आपणास करावायचा असेल तर अहिल्यानगर आणि पनवेल या 2 संस्थांचा आपण प्रवेशाच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभागी होताना आपण निवड करू शकता. ज्या प्रशिक्षणार्थ्यांसाठी किंवा विद्यार्थ्यांसाठी केमिकल आणि पेट्रोकेमिकल मध्ये करिअर करण्याची इच्छा आहे असे विद्यार्थी मेंटेनन्स मेकॅनिक केमिकल प्लांट या 2 वर्षाच्या कालावधीच्या कोर्समध्ये प्रशिक्षण घेऊ शकता. मी जयराम ससाने आपणासाठी या व्हिडिओमध्ये मेंटेनन्स मेकॅनिक केमिकल प्लांट या 2 वर्ष मुदतीचा जो ट्रेड आहे त्या ट्रेडची माहिती, त्याचा परिचय, त्याची ओळख आपणासाठी घेऊन आलेलो आहे. ट्रेडचं नाव आहे मेंटेनन्स मेकॅनिक केमिकल प्लांट. रासायनिक प्रकल्प यांत्रिक देखभाल तंत्रज्ञ. शैक्षणिक पात्रता किमान 10वी उत्तीर्ण. कोर्सचा जो कालावधी आहे 2 वर्ष. NCVT मान्यता प्राप्त कोर्स. हा कोर्स म्हणजे काय? मेंटेनन्स मेकॅनिक केमिकल प्लांट हा कोर्स विद्यार्थ्यांना रासायनिक कारखान्यात वापरण्यात येणाऱ्या यंत्रसामुग्रीचे देखभाल, दुरुस्ती व ऑपरेशनचे शिक्षण देतो. पंप, मोटर वॉल्व, गॅस टर्बाइन, कॉम्प्रेसर, रिॲक्टर इत्यादी यंत्रणा यामध्ये समाविष्ट असतात. या कोर्समध्ये काय शिकवलं जातं? रासायनिक प्रकल्पांतील मशीनची कार्यपद्धती, पंप, कॉम्प्रेसर, रिॲक्टर यांची देखभाल, प्रेशर व तापमान नियंत्रण प्रणाली, मेकॅनिकल फिटिंग व अलाइनमेंट, सेंट्रिफ्युगल आणि रोटरी इक्विपमेंट्स, गॅस लीक डिटेक्शन आणि उपाययोजना, गॅस व वायूंचे हाताळणी व सुरक्षा, यांत्रिक रेखाचित्र मेकॅनिकल ड्रॉइंग्स, CMMS कॉम्प्युटराइज मेंटेनन्स मॅनेजमेंट सिस्टीम, औद्योगिक सुरक्षा नियम इंडस्ट्रियल सेफ्टी स्टँडर्ड हे या कोर्समध्ये शिकवलं जातात. या कोर्स दरम्यान आपण जी प्रॅक्टिकल कौशल्य संपादित करू शकता: इंडस्ट्रियल इक्विपमेंटचे फिटिंग व रिपेअर, प्रिव्हेंटिव्ह व ब्रेकडाऊन मेंटेनन्स, सिलिंग, बेल्ट ड्राईव्ह, कपलिंग, बेअरिंगचे काम, टूल्स वापरणे, डायग्नोस्टिक टेस्ट, व्हायब्रेशन आवाज व गळती तपासणे, स्पेअर पार्ट्स हाताळणी व रिप्लेसमेंट. आपणा हा कोर्स नंतर जे पुढील अभ्यासक्रमात आपण करू शकतात त्या संधी उपलब्ध आहेत: डिप्लोमा बीटेक इन मेकॅनिकल और केमिकल इंजिनिअरिंग, सेफ्टी ऑफिसर कोर्स इंडस्ट्रियल सेफ्टी, NDT नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग कोर्स आपण करू शकता. ॲडव्हान्स मेंटेनन्स अँड रिलायबिलिटी सर्टिफिकेशन आपण प्राप्त करू शकता. या कोर्स नंतर ज्या करिअरच्या संधी आपणासाठी उपलब्ध आहेत: प्लांट मेंटेनन्स टेक्निशियन, मेकॅनिकल मेंटेनन्स फिटर, केमिकल प्लांट ऑपरेटर विथ एक्सपिरियन्स, युटिलिटी मेंटेनन्स इंजिनियर फ्रेशर और ज्युनियर, सेफ्टी अँड इक्विपमेंट इन्स्पेक्टर. ज्या रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत:
केमिकल अँड पेट्रोकेमिकल प्लांट्स, रिलायन्स, यूपीएल, जीएससीएल इत्यादी, फार्मास्युटिकल मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स, ऑइल रिफायनरीज, आयओसीएल, एचपीसीएल, बीपीसीएल इत्यादी, फर्टिलायझर प्लांट्स, इफ्को, आरसीएफ, पेंट अँड रेझिन इंडस्ट्रीज, वॉटर ट्रीटमेंट अँड इफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट्स, गव्हर्नमेंट युटिलिटी प्लांट्स यामध्ये आपणास करिअर आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. आपणास रोजगाराची संधी मिळाल्यानंतर जी पगार श्रेणी आपणास मिळू शकते, सुरुवातीला 10,000 ते 15,000 प्रति महिना, अनुभवानुसार 20,000 ते 35,000पेक्षा जास्त, स्पेशालिस्ट टेक्निशियन आपण झाल्यास 40,000 ते 60,000पेक्षा जास्त आस्थापनेनुसार आपणास पगार किंवा वेतन मिळू शकते. तर विद्यार्थी मित्रांनो, आपणास ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभागी व्हायचे असल्यास इयत्ता 10वीच्या निकालानंतर admission.dvt.gov.in या व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण संचालनालयाच्या अधिकृत संकेतस्थळाला आपण भेट द्यावी व ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये आपण सहभागी होऊ शकता आणि निश्चितच मेंटेनन्स मेकॅनिक केमिकल प्लांट या व्यवसायामध्ये आपण आपलं करिअर करू शकता. प्रवेशासाठी आपणास सर्वांना हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.